आयुष्याचा सत्यानाश करणाऱ्या या 10 लोकांपासून सावध राहा. आयुष्यात प्रत्येक माणूस आपल्यासाठी चांगलाच असेल असं नाही. काही लोक आपल्या जवळचे असतात, पण त्यांच्या वागण्यामुळे आपलं आयुष्य हळूहळू खराब होतं. काही लोक आपल्या शांततेचा गैरफायदा घेतात. काही लोक आपल्या विश्वासाचा फायदा घेऊन आपल्यालाच दुखावतात. तर काही लोक आपल्या प्रगतीला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना वेळीच ओळखलं नाही तर त्याचा परिणाम आपल्या सुखावर आणि मानसिक शांततेवर होतो. म्हणून प्रत्येकाला खुश करण्यापेक्षा योग्य लोकांना आपल्या आयुष्यात ठेवणं महत्त्वाचं आहे. आज आपण अशाच 10 प्रकारच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्यापासून तुम्ही वेळीच सावध राहायला हवं. 1. तुमचं आयुष्य कंट्रोल करणारे लोक. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय त्यांनीच घ्यावा अशी अपेक्षा करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. तुम्ही कुठे जावं, कोणाशी बोलावं, काय करावं आणि काय करू नये हे सतत सांगणं म्हणजे काळजी नाही, तर तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न असू शकतो. तुमच्या मताला किंमत न देता प्रत्येक गोष्ट त्यांच्या म्हणण्यानुसार करण्यासाठी ते तुमच्यावर दबाव टाकतात. तुम्ही स्वतःच्या मनाप्रमाणे एखादा निर्णय घेतला तर तुम्हाला चुकीचं ठरवलं जातं. हळूहळू तुम्हाला स्वतःचे निर्णय घेण्याची भीती वाटू लागते. अशा लोकांमुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे निर्णयही दुसऱ्यांच्या परवानगीने घेऊ लागता. तुमच्या चांगल्या वाईटाचा विचार तुम्ही स्वतः करू शकता. त्यामुळे प्रत्येक निर्णयासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. प्रेम आणि काळजीच्या नावाखाली जर कोणी तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेत असेल तर त्याला वेळीच मर्यादा दाखवा. कारण तुमचं आयुष्य तुमचं आहे आणि त्याचे निर्णय घेण्याचा अधिकारही सर्वात आधी तुमचाच आहे. 2. तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेणारे लोक. ज्या व्यक्तीवर तुम्ही मनापासून विश्वास ठेवता त्याच व्यक्तीने तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला तर त्यापेक्षा मोठा धक्का दुसरा नसतो. तुम्ही त्यांना तुमच्या मनातील गोष्टी सांगता आणि तेच तुमच्या कमकुवतपणाचा वापर तुमच्या विरुद्ध करू लागतात. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून एखादी जबाबदारी सोपवता, पण ते त्याचा चुकीचा फायदा घेतात. तुमच्या चांगुलपणाला ते तुमची कमजोरी समजू लागतात. तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्यावर विश्वास ठेवता आणि प्रत्येक वेळी ते तुमचा विश्वास तोडतात. अशा लोकांना वारंवार संधी देण्यापेक्षा स्वतःच्या भावनांची आणि स्वाभिमानाची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कारण विश्वास एकदा तुटला की नातं पूर्वीसारखं राहणं कठीण होतं. प्रत्येकावर संशय घ्यायची गरज नाही, पण कोणावर किती विश्वास ठेवायचा हे नक्की ठरवा. तुमच्या विश्वासाची किंमत न करणाऱ्या व्यक्तीपासून योग्य अंतर ठेवणं हाच स्वतःला वाचवण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. 3. तुमच्या शांततेचा गैरफायदा घेणारे लोक. तुम्ही शांत आहात म्हणून प्रत्येक गोष्ट सहन कराल असं समजणाऱ्या लोकांपासून सावध राहा. तुम्ही वाट टाळला म्हणून ते वारंवार तुमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्ही काही बोलत नाही म्हणून तुमच्या शांततेला त्यांची ताकद समजण्याची चूक करू नका. तुमच्या सहनशीलतेचा फायदा घेऊन काही लोक तुम्हाला सतत दुखावतात आणि प्रत्येक वेळी तुम्हीच गप्प राहता. पण सतत सहन करणं म्हणजे चांगुलपणा नाही. कधीकधी स्वतःसाठी आवाज उठवणंही गरजेचं असतं. तुमची शांतता ही तुमची कमजोरी नाही, पण तिचा गैरफायदा कोणालाही घेऊ देऊ नका. जिथे तुमचा आदर होत नाही तिथे शांतपणे स्वतःची मर्यादा ठरवणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीवर भांडण करण्याची गरज नाही, पण चुकीच्या वागण्याला कायम सहन करण्याचीही गरज नाही. कारण स्वतःची शांतता जपणं हेही तुमचं कर्तव्य आहे. 4. घरातील गोष्टी बाहेर सांगणारे लोक. तुम्ही घरातील एखादी गोष्ट विश्वासाने एखाद्या व्यक्तीला सांगता आणि तीच व्यक्ती ती गोष्ट इतरांना सांगत असेल तर अशा लोकांपासून सावध राहा. प्रत्येक घरात काही गोष्टी खाजगी असतात आणि त्या घराच्या 4 भिंतींच्या बाहेर जाणं योग्य नसतं. पण काही लोकांना दुसऱ्यांच्या घरातील गोष्टी सांगण्यातच आनंद मिळतो. तुमच्या वैयक्तिक समस्या, घरातील भांडण किंवा तुमच्या नात्यांबद्दलच्या गोष्टी ते इतरांसमोर सांगतात. यामुळे तुमच्या घरातील गैरसमज वाढू शकतात आणि नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरातील गोष्टी सांगण्यापूर्वी विचार करा. कोण तुमची गोष्ट जपून ठेवेल आणि कोण ती पुढे सांगेल हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. विश्वास ठेवायला हरकत नाही, पण विश्वास कोणावर ठेवायचा हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण घरातील शांतता टिकवण्यासाठी काही गोष्टी मनात ठेवणं आणि योग्य व्यक्तीशीच बोलणं कधीकधी आवश्यक असतं. 5. तुमच्यात गैरसमज निर्माण करणारे लोक. 2 व्यक्तींमध्ये चांगलं नातं असताना त्यांच्यात गैरसमज निर्माण करणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध राहा. ते एका व्यक्तीची गोष्ट दुसऱ्याला वेगळ्या पद्धतीने सांगतात आणि छोट्या गोष्टीचं मोठं रूप बनवतात. तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल संशय निर्माण व्हावा यासाठी ते मुद्दाम काही गोष्टी सांगू शकतात. तुम्ही कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणापासून दूर राहावं हेही ते स्वतः ठरवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवल्यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत नातं खराब होऊ शकतं. त्यामुळे कुणीतरी तुमच्याबद्दल किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीबद्दल काही सांगितलं तर लगेच निष्कर्ष काढू नका. आधी सत्य काय आहे हे स्वतः जाणून घ्या आणि मगच निर्णय घ्या. कारण गैरसमज निर्माण करणाऱ्या व्यक्तीला तुमचं नातं टिकावं असं नसतं.
त्यांना तुमच्यात दुरावा निर्माण झालेला पाहायचा असतो. त्यामुळे अशा लोकांपासून अंतर ठेवा आणि तुमच्या नात्यांमध्ये तिसऱ्या व्यक्तीला अनावश्यक जागा देऊ नका. 6. तुमचा पैसा आणि वेळ वापरणारे लोक. काही लोकांना तुमची किंमत तुमच्या स्वभावामुळे नाही, तर तुमच्याकडून त्यांना काय मिळतं यावर असते. तुम्ही पैसे खर्च करू शकता, मदत करू शकता किंवा त्यांच्यासाठी वेळ देऊ शकता. म्हणून ते सतत तुमच्याकडे येतात. गरज असताना ते खूप जवळचे असल्यासारखे वागतात, पण जेव्हा तुम्हाला गरज असताना ते मात्र गायब होतात. तुमच्या वेळेची आणि पैशाची किंमत त्यांना नसते, पण त्यांच्या गरजांसाठी तुम्ही नेहमी उपलब्ध असावं अशी त्यांची अपेक्षा असते. तुम्ही मदत केली नाही तर तुमच्यावर स्वार्थी असल्याचा आरोपही केला जाऊ शकतो. अशा लोकांना मदत करणं चुकीचं नाही, पण स्वतःचं नुकसान करून मदत करत राहणं नक्कीच योग्य नाही. तुमचा पैसा, वेळ आणि ऊर्जा कुठे खर्च करायची हे ठरवण्याचा अधिकार तुमचाच आहे. गरज पडल्यावरच आठवणाऱ्या लोकांपासून थोडं अंतर ठेवायला शिका, कारण तुमचा फायदा घेणारी व्यक्ती तुमची खरी व्यक्ती नसते. ती फक्त तुमच्या उपलब्धतेचा फायदा घेत असते. 7. तुमच्या प्रगतीचा हेवा करणारे लोक. तुम्ही आयुष्यात पुढे जात असताना तुमचं कौतुक करण्याऐवजी तुमच्या प्रगतीवर नाराज होणाऱ्या लोकांपासून सावध राहा. तुम्हाला यश मिळालं की त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी अस्वस्थता दिसते. तुमचं कौतुक करण्याऐवजी ते तुमच्या यशामध्ये कमतरता शोधतात. तुम्ही नवीन काम सुरू केलं की तुमचा आत्मविश्वास कमी करणारे शब्द बोलतात. तुम्ही मोठं स्वप्न पाहिलं की ते तुम्हाला ते शक्य नाही असं सांगतात. तुमच्या यशामागची मेहनत न पाहता ते तुमचं नशीब चांगलं होतं असं म्हणतात. अशा लोकांच्या बोलण्यामुळे तुमची स्वप्न थांबू देऊ नका. प्रत्येकाला तुमची प्रगती आवडेलच असं नाही, पण त्यामुळे तुम्ही स्वतःला थांबवण्याची गरज नाही. तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि तुमच्या यशात मनापासून आनंद मानणाऱ्या लोकांना जवळ ठेवा, कारण खरा आपला माणूस तुमची प्रगती पाहून जळत नाही, तर तुमच्यासोबत मनापासून आनंद साजरा करतो. 8. तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारे लोक. तुम्ही मनाने चांगले आहात म्हणून प्रत्येकजण तुमच्याशी चांगलाच वागेल असं नाही. काही लोक तुमच्या मदतीच्या स्वभावाचा फायदा घेतात आणि प्रत्येक वेळी स्वतःच्या कामासाठी तुमच्याकडे येतात. तुम्ही एकदा मदत केली की त्यांना ती तुमची जबाबदारीच वाटू लागते. तुम्ही नकार दिला तर लगेच तुमचं मन बदललं असं सांगतात. तुमच्या चांगुलपणामुळे तुम्ही अनेक गोष्टी सहन करता आणि समोरची व्यक्ती त्याचाच फायदा घेत राहते. त्यामुळे प्रत्येक वेळी दुसऱ्यांसाठी स्वतःचा त्याग करणं योग्य नाही. गरज पडल्यावर मदत करा, पण स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून कोणालाही मदत करू नका. चांगला माणूस असणं ही तुमची ताकद आहे, पण त्या ताकदीचा गैरफायदा कोणालाही घेऊ देऊ नका. गरज असेल तिथे प्रेमाने नाही म्हणायला शिका, कारण तुमच्या चांगुलपणाची किंमत न करणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवणं हे स्वार्थीपण नाही, तर स्वतःचा आदर आहे. 9. सतत नकारात्मक विचार करणारे लोक. सतत प्रत्येक गोष्टीत वाईट पाहणाऱ्या आणि तुमच्यातही नकारात्मकता निर्माण करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. तुम्ही एखादं चांगलं काम सुरू करणार असाल तर ते आधी त्यामध्ये अडचणी शोधतात. तुम्ही एखादं स्वप्न सांगितलं की ते पूर्ण होणार नाही असं सांगून तुमचा आत्मविश्वास कमी करतात. त्यांच्या बोलण्यामुळे हळूहळू तुम्हालाही प्रत्येक गोष्ट कठीण आणि अशक्य वाटू लागते. समस्या असणं वेगळं आणि प्रत्येक समस्येकडे फक्त नकारात्मक दृष्टीने पाहणं वेगळं आहे. अशा लोकांसोबत सतत राहिल्यामुळे तुमच्या विचारांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून आयुष्यात अडचणी सांगणारेच नाही, तर त्यातून मार्ग शोधायला मदत करणारे लोक जवळ ठेवा. तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणाऱ्या आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या लोकांची साथ द्या, कारण तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्या विचारांवर प्रभाव टाकतात. त्यामुळे तुमची मानसिक शांतता आणि सकारात्मक विचार जपण्यासाठी नकारात्मक लोकांपासून योग्य अंतर ठेवणं गरजेचं आहे. 10. तुमच्या भावनांशी खेळणारे लोक. तुम्ही एखाद्याला मनापासून जपता, पण ती व्यक्ती तुमच्या भावनांचा वारंवार गैरफायदा घेत असेल तर अशा व्यक्तीपासून सावध राहा. तुम्ही दुखावले आहात हे माहीत असूनही ते पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करून तुम्हाला त्रास देतात. कधी खूप प्रेम दाखवतात तर कधी अचानक दुर्लक्ष करतात आणि तुम्हाला सतत संभ्रमात ठेवतात. तुमच्या भावनांचा वापर करून स्वतःचं काम करून घेतात आणि काम झालं की तुम्हाला विसरतात. तुम्ही नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करता, पण समोरची व्यक्ती तुमच्या भावनांची किंमत करत नाही. अशा नात्यात राहिल्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि मानसिक शांतता दोन्ही कमी होऊ शकतात. त्यामुळे कोणावरही प्रेम करा, पण स्वतःचा स्वाभिमान गमावून नाही. तुमच्या भावनांचा आदर करणाऱ्या लोकांनाच तुमच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान द्या, कारण तुमचं मन दुखावून जो वारंवार आनंद घेतो तो तुमचा खरा माणूस कधीच असू शकत नाही. मित्रांनो, आयुष्यात चुकीच्या लोकांना दूर करणं म्हणजे माणुसकी सोडणं नाही, तर स्वतःचं आयुष्य आणि मानसिक शांतता जपणं आहे. प्रत्येक व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात कोणाला स्थान द्यायचं हे ठरवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. अशाच मनाला भिडणाऱ्या आणि आयुष्याला उपयोगी पडणाऱ्या व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटूया नवीन विचारांसोबत.